नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसा होता तुमचा आजचा मंगळवारचा निफ्टी एक्सपायरी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन? सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. ओव्हरऑल मार्केट जर बघितलं तर मार्केटमध्ये सुंदर प्राइस ॲक्शन होती. खूप चांगल्या पद्धतीचे सेटअप मार्केटने आज तयार केले होते. तुम्हाला जर प्राइस ॲक्शनचं बेसिक नॉलेज असेल किंवा तुम्ही प्राइस ॲक्शन शिकत असाल, तुम्हाला प्राइस ॲक्शन समजत असेल, तर मार्केटनी खूप चांगल्या पद्धतीची प्राइस ॲक्शन आज दाखवली होती. सो आय होप तुमचा आजचा ट्रेडिंगचा सेशन खूप छान गेला असेल आणि कालचा ॲनालिसिस व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल, तर आपण तिकडे डिस्कस केलं होतं की मार्केटनी सेकंड हाफमध्ये कालच्या दिवशी एक 300 ते 350 पॉईंटची वन डायरेक्शनमध्ये बुलिश मोमेंटम दाखवली आहे. आणि आजच्या दिवशी जर मार्केट 60-70 पॉईंट जर गॅप अप ओपन होत असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त, तर आज निफ्टी बघितलं तर साधारण 80 ते 82 पॉईंट गॅप अप ओपन झाला होता. आणि तिकडनं एक शार्प सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकते, कारण की आपण पेट्रोलचं उदाहरण देखील तुम्हाला तिकडे मी दिलं होतं. आणि ओपनिंगमध्ये जर बघितलं तर मार्केट ओपन झाल्यानंतर निफ्टीने जवळजवळ 200 पॉईंटची सिंगल डायरेक्शनमध्ये मोमेंटम दाखवला. ओके. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर कन्सोलिडेशन केलं. नो ट्रेडिंग झोनमध्ये एक पुलबॅक दाखवला, हेल्दी पुलबॅक. तिकडे एक ट्रेंड लाईन तयार केली, तिकडे एक चॅनलचं पॅटर्न तयार केला आणि त्याच्यानंतर जो बेरिश फ्लॅग अँड पोल पॅटर्न किंवा जी बेरिश फ्लॅग अँड पोल प्राइस ॲक्शन आहे ती तयार झाली. त्याच्यानंतर तिकडनं परत आणखी 200 पॉईंटची निगेटिव्ह मोमेंटम. मग इतके सारे प्राइस ॲक्शन पॅटर्न तयार केले, जे आपण लेवल डिस्कस केल्या होत्या, त्या जर बघितलं तर नो ट्रेडिंग झोन देखील ब्रेक करून डाऊन साईडला छोटा मोठा मोमेंटम दाखवला. ओके. तर ओव्हरऑल जर बघितलं तर बऱ्यापैकी ट्रेडिंगचा सेशन होता आजच्या मार्केटचा, जेणेकरून तिकडे चांगल्या पद्धतीने प्राइस ॲक्शन दाखवल्या होत्या. आता इतके सगळे प्राइस ॲक्शन आहे, इतकं सगळं चार्ट ट्रेडिंग करण्यासाठी खूप काही गोष्टी आहेत. चार्ट ट्रेडिंग करण्याच्या मागे जर बघितलं तर सपोर्ट रेझिस्टन्स आहे, स्विंग आहेत, कन्सेप्ट आहेत, सेटअप आहेत आणि त्याची खरंच तळमळ आहे की आपल्याला शिकायला पाहिजे. तुमच्याकडे वेळ असेल तेव्हा शिकायची तयारी ठेवा आणि आत्तापासूनच शिकायला सुरुवात करा. कारण की काय होतं की खूप लोकांना वाटतं की मार्केट खूप सोपं आहे. मार्केटचे जे सोशल मीडियावरती दाखवतात, ते दाखवताना खूप सिंपल पद्धतीने दाखवतात आणि खूप छान छान गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. परंतु रिॲलिटी जर तुम्ही चेक केली तर रिॲलिटीमध्ये मार्केट खूप अवघड आहे. आणि ज्याला मार्केटचं नॉलेज आहे, ज्याला प्राइस ॲक्शनचं नॉलेज आहे, ज्याला मार्केट शिकायची इच्छा आहे आणि तो शिकत आहे, अशांसाठी खूप काही करण्यासारखं आहे मार्केटमध्ये. परंतु म्हणतात ना असं की आयतं किंवा फुकट गोष्टी जर पाहिजे असेल किंवा शॉर्टकट जर तुम्ही घ्यायचा विचार करत असाल, तर मग मार्केट तुमच्यासाठी नाही आहे. कारण की जो शिकेल, जो नॉलेज घेईल, जो व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करेल, त्याच्यासाठीच काहीतरी आहे. दुसऱ्यांच्या कॉल टिपच्या भरोश्यावर जर तुम्ही असाल, तर आत्ताच याला रामराम ठोकून बाहेर पडा. ओके. कारण की इतक्या सुटसुटीतपणे तुम्हाला सांगतही असेल कोणी, परंतु तुम्हाला ऐकायचंय नाही ऐकायचंय हा तुमचा प्रश्न आहे. ओके. आणि ह्या सगळ्या गोष्टी मग ते प्राइस ॲक्शन असो, सेटअप असो, सपोर्ट रेझिस्टन्स असो, सायकॉलॉजी असो, स्ट्राईक प्राइस सिलेक्शन असो, ओके, स्विंग असो, स्ट्रॅटेजी असो, ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत. जर तुमची इच्छा असेल, तर तुम्ही नक्की जॉईन करू शकता. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिकडे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता आणि ज्या ज्या मित्रांनी जॉईन केलेलं आहे, त्यांची ट्रेडिंगची आधीची जर्नी आणि आफ्टर कोर्स जॉईन त्याच्यानंतरची जर्नी तुम्ही कमेंटमध्ये डिटेलमध्ये सांगू शकता. ओके. आता उद्या जर बघितलं तर उद्या बुधवार आहे. एक सँडविच ट्रेडिंग सेशन आहे. मार्केटला उद्या संक्रांत आहे, परंतु सुट्टी नाही आहे. ओके. आणि परवा दिवशी बहुतेक ठिकाणी इलेक्शन आहे. त्याची देखील मार्केटला सुट्टी नाही आहे आणि त्याच्यामुळे मार्केट चालू राहणार आहे. मग उद्या जर बघितलं तर बुधवारचं ट्रेडिंग सेशन आहे. थोडासा काहीसा आपल्याला प्राइस ॲक्शन जर बघितली तर मार्केटनी
आदल्या दिवशी एक सॉलिड बुलिश मोमेंटम दाखवली. आज जर बघितलं तर प्राइस ॲक्शन क्रिएट करून एक निगेटिव्ह मोमेंटम दाखवला आहे. तर हाय पॉसिबिलिटी राहू शकते की मार्केट थोडंसं उद्या आपल्याला स्लो साईड किंवा कन्सोलिडेशन करताना दिसू शकतं. मग त्याच्या निफ्टीचे लेवल काय बनतात ते, स्विंग काय बनतात ते, प्राइस ॲक्शन काय बनते, निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सचं डिटेलमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत, प्राइस ॲक्शन बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. कारण की ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ बघताय, ज्या पद्धतीने तुम्ही शिकायचा प्रयत्न करताय, खूप सारे लोक आहेत जे रेग्युलर व्हिडिओ बघतात आहे, परंतु सबस्क्राईब करत नाही आहे. शिकण्याच्या उद्देशानेच आपण हे व्हिडिओ बनवत असतो. परंतु त्याच्यातनं तुमचा रिप्लाय येऊ द्या. मग ते कमेंटमध्ये असू द्या, सबस्क्राईबमध्ये असू द्या, लाईकमध्ये असू द्या. सो आय होप तुम्ही लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करसाल. ओके, चला सुरू करूया व्हिडिओला. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. इकडे जर बघितलं तर ही आपण प्राइस ॲक्शन डिस्कस केली होती काल. एक सॉलिड बुलिश मोमेंटम, गॅप अप नंतर बघितलं तर जो गॅप डाऊन सेटअप आहे त्याच्या हिशोबाने जर बघितलं तर एक सॉलिड नेगेटिव्ह मोमेंटम. ओके, आणि त्याच्यानंतर एक चॅनल बेरिश चॅनल इकडे क्रिएट केला, चॅनल ब्रेक, डाऊन साईड मोमेंटम, फर्स्ट इकडे बघितलं तर एक सपोर्टपर्यंत मोमेंटम आणि परत त्याच्यानंतर एक बुलिश मोमेंटम. आता इकडे गॅप डाऊन जो सेटअप आहे त्याच्या इकडे जर बघितलं तो क्रिएट झाला इकडे सेटअप आणि त्याच्यानंतर एक नेगेटिव्ह मोमेंटम. ही एक प्राइस ॲक्शन बनली, ही सेकंड प्राइस ॲक्शन बनली. इकडे डबल टॉपची एक प्राइस ॲक्शन बनली, इकडे चॅनलची एक प्राइस ॲक्शन बनली, एक बेरिश फ्लॅग एंड पोलची प्राइस ॲक्शन बनली. त्याच्यानंतर नो ट्रेडिंग झोन ब्रेक करून देखील एक नेगेटिव्ह मोमेंटम आला आणि अशा पद्धतीने मल्टिपल सेटअप इकडे आज मार्केटमध्ये बघायला मिळाले. ओके, सगळे लेवल आपण रिमूव्ह करूया. लेवल टू लेवलच होतं, मग थोडंसं फक्त ॲडजस्टमेंट करूया लेवलची. 25,600 राऊंड लेवलवरती एक सपोर्ट घेतला होता. ॲव्हरेज क्लोजिंग जर बघितली तर 25,732 आहे, म्हणजे या स्विंगपर्यंत. आणि रेंज थोडीशी मोठी बनते. ओके, आता रेंज थोडीशी मोठी आहे आणि थोडंसं प्राइस ॲक्शन जर बघितलं तर उद्याच्या दिवशी आपल्याला थोडंसं कन्सोलिडेशन बघायला मिळू शकतं. त्यामुळे थोडीशी रेंज देखील मोठी इकडे बनलेली दिसते. कारण की इकडे जर बघितलं तर हा एक डबल बॉटमचा प्राइस ॲक्शन होती किंवा एक सपोर्ट आहे आणि इकडे जर बघितलं तर हाय रेजिस्टन्स आहे, इकडे छोटं मोठं कन्सोलिडेशन आहे. तर रेंज जर बघितली तर 25,600 ते 25,750 जवळजवळ 150 पॉईंटची रेंज आहे. आता निफ्टीच्या कम्पेअरला ही रेंज खूप मोठी आहे. आज जर बघितलं तर मार्केटने टॉपपासून डाऊनपर्यंत जवळजवळ 400 पॉईंटचा नेगेटिव्ह मोमेंटम दाखवला आहे. म्हणजे जर बघितलं तर 25,900 ते 25,000 म्हणजे साधारण एक 300 पॉईंटचा नेगेटिव्ह मोमेंटम दाखवला आहे. इकडे जर बघितलं तर 330 पॉईंटचा मोमेंटम होता. म्हणजे मार्केटमध्ये जर लास्टचे 2 ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर 300 प्लस पॉईंट मार्केट मोमेंटम दाखवतंय. आणि त्याच्या कम्पेअरला जर बघितलं तर ही जी रेंज आहे ही ॲव्हरेजली जर बघितलं तर मोठी नो ट्रेडिंग झोनची रेंज आहे. परंतु लास्टचे 2 ट्रेडिंग सेशनला जर कम्पेअर केलं तर त्याच्या कम्पेअरला 150 पॉईंट ही जवळजवळ 50%ची रेंज आपल्याला बघायला मिळते. ओके, आणि थोडंसं कन्सोलिडेशन होण्याची देखील पॉसिबिलिटी आहे, त्यामुळे थोडीशी रेंज मोठी आहे. ओके, आता जर बघितलं प्राइस ॲक्शन तर एक बुलिश मोमेंटम, ब्रेकआउट फेलियर, नेगेटिव्ह मोमेंटम. आजचं जर क्लोजिंग बघितलं आणि जर बघितलं मार्केट तर निफ्टी बघितलं तर जवळजवळ 57 पॉईंट नेगेटिव्ह आहे. आता सपोर्ट रेजिस्टन्स 25,750 25,600 या लेवलच्या आसपास क्लोजिंग आहे, 25,732च्या आसपास. ओके, छोटं मोठं कन्सोलिडेशन होऊन किंवा एखादा पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर अशा पद्धतीने कप अँड हँडल पॅटर्न बघायला मिळू शकतो. आणि हा स्विंग जर ब्रेक होतोय तर या लेवलवरती एक रेजिस्टन्स आहे 25,820.
त्याच्यानंतर बघितलं तर आजचा इंट्राडे आहे 25,900च्या आसपास आणि त्यानंतर आणखी एक लेवल आहे 25,940. आता ही लेवल एक स्ट्रॉंग सेलिंग लेवल आहे. त्यामुळे जर फर्स्ट सेकंड लेवलपर्यंत जरी मोमेंटम आला तरी थोडंसं ट्रेड मॅनेजमेंटवरती फोकस ठेवू शकता. ओके, डाऊन साईडला जर बघितलं तर एकदा खाली होऊ द्या, छोटा मोठा टप्पा खाऊ द्या, काहीशी बेरिश प्रायजेक्शन इकडे होऊ द्या आणि बेरिश प्रायजेक्शन आणि त्याच्यानंतर सपोर्ट जर बघितलं तर 25,600ची राऊंड लेवल आहे. 25,600ची टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर फर्स्ट लेवल जो की हा सपोर्ट आहे 25,534 आणि सेकंड लेवल 25,470च्या आसपास आहे. म्हणजे 2 लेवल आपल्याला बघायला मिळतात, ते 1 आणि 2. तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. नो ट्रेडिंग झोन आत्ता आपण डिस्कस केलेलाच आहे. गॅप अप थोडंसं कन्सोलिडेशनमध्ये बघायला मिळू शकतो, कारण की काय आहे, इकडे एक स्विंग आहे, इकडे एक स्विंग आहे, इकडे एक स्विंग आहे आणि या स्विंगच्या मध्ये जर गॅप अप ओपन होत असेल तर मग रेजिस्टन्स सपोर्टच्या मध्ये थोडंसं आपल्याला कन्सोलिडेशन बघायला मिळू शकतं. त्याच्यानंतर काय प्रायजेक्शन होती त्याच्यावर नजर ठेवू शकता. गॅप डाऊन जर ओपन होत असेल, या लेवलचं जर छोटं मोठं गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर हा सपोर्ट आपल्याला बघायला मिळू शकतो. खूप मोठा जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर मग तो सपोर्ट झोनमध्ये ओपन होते. ओके, खूप मोठा जर गॅप डाऊन ओपन होत असेल 25,534 25,500च्या आसपास जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर इकडनं ज्या पद्धतीने डिमांड आली होती, ज्या पद्धतीने एक बुलिश मोमेंटम आला होता, इकडे जर ओपन होते या लेवलच्या आसपास तर परत आपल्याला एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम इकडनं बघायला मिळू शकतो. या लेवलवरती थोडंसं लक्ष ठेवू शकता की एक डिमांड झोन आहे, इकडनं मार्केट थोडंसं आपल्याला एक स्ट्रॉंग ज्या पद्धतीने इकडे बुलिश मोमेंटम होता तसा एखादा बुलिश मोमेंटम दाखवू शकता. ओके, आय होप तुम्हाला निफ्टीच्या अपसाईडच्या डाऊन साईडच्या नो ट्रेडिंग झोन, गॅप अप गॅप डाऊन ह्या लेवल व्यवस्थित समजले असतील. ओके, व्हिडिओ संपूर्ण बघण्याचा प्रयत्न करत जावा. बँक निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे 5 मिनिटाचा. बँक निफ्टीकडे बघा, एक बुलिश फ्लॅगम पुल इकडे झाला, तर गॅप अप ओपन झाला, जे रेजिस्टन्स लेवल होते त्या रेजिस्टन्सच्या आसपास ओपन झाला, निगेटिव्ह झाला, परत पुल बॅक घेऊन तिकडनं जर बघितलं तर बेरिश फ्लॅगम पुल इकडे डबल बॉटम इकडे तयार केला. नो ट्रेडिंग झोन देखील डाऊन साईडची ब्रेक केली नाही, म्हणजे ज्या लेवलवरती सपोर्ट घेतला तिकडे सपोर्ट आपल्याला बघायला मिळाला. बऱ्यापैकी प्राइस ॲक्शन होती. $59,578 या लेवलच्या आसपास इकडे आपल्याला ओके, फक्त थोड्याशा लेवलमध्ये चेंजेस केलेले आहे. डाऊन साईडला बँक निफ्टी आलाच नाही नो ट्रेडिंग झोन ब्रेक करून, त्यामुळे डाऊन साईडच्या लेवल चेंज नाही झालेलं. ओके, एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम आणि आत्ता जरी बघितलं तरी याची प्राइस ॲक्शन थोडीशी बुलिश बघायला मिळते बँक निफ्टीची, निफ्टीच्या कम्पेअरमध्ये. ओके, आणि बँक निफ्टी जर बघितलं तर आज ग्रीनमध्ये क्लोज आहे, म्हणजे थोडीशी प्राइस ॲक्शन बुलिश आपल्याला बघायला मिळते आहे बँक निफ्टीमध्ये. छोटा मोठा पुलबॅक घेऊन जर ही लेवल ब्रेक होत असेल 59,759ची जर आजचा इंट्राडे आहे तर फर्स्ट लेवल 59,944, सेकंड लेवल 60,100, जी की थोडीशी राऊंड लेवल आपल्याला बघायला मिळते. डाऊन साईडला जर बघितलं तर छोटा मोठा पुलबॅक घेऊन जर टप्पा खाऊन सपोर्ट ब्रेक होत असेल 59,500चा तर मग 59,320, 59,186, 59,083 आणि 58,963 या काही लेवल आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळतात. नो ट्रेडिंग झोन जर बघितला तर 59,769, 59,500 थोडासा मोठा नो ट्रेडिंग झोन आहे. ओके, आत्ता जी ही जर प्राइस ॲक्शन बघितली तर आजची प्राइस ॲक्शन देखील नेगेटिव्ह मार्केट आले, परंतु ही प्राइस ॲक्शन जी बनते या ब्रेकआउट नंतर ही थोडीशी बुलिश प्राइस ॲक्शन बघायला मिळते. ओके, त्यामुळे थोडंसं इकडे जर ब्रेकआउट होत असेल तर 2 लेवल आपल्याला बघायला मिळू शकतं ते.
गॅप अप जर ओपन होतं तर थोडं पुल बॅक घेऊन जर इंट्राडे हाय ब्रेक होत असेल तर परत मग ह्या बुलिश लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात. गॅप डाऊन ओपन होत असेल तर थोडंसं कन्सोलिडेशनमध्ये दिवस जाताना दिसू शकतो. ट्रेडिंगचा सेशन थोडासा स्लो असू शकतो आणि थोडंसं मार्केट उद्या स्लो राहू शकतं. ओके, सेन्सेक्समध्ये जाऊया. सेन्सेक्स जर बघितलं तर 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आहे. गॅप अप नेगेटिव्ह बघा, सपोर्ट कुठनं घेतला, जे आपण नो ट्रेडिंग झोनची लेवल काल मार्क केली होती, तिकडनं सपोर्ट घेतला. रेजिस्टन्स कुठे घेतलं बघा, तिकडे नेगेटिव्ह प्रायझॅक्शन क्रिएट, सपोर्ट ब्रेक झाला, डाऊन साईड मोमेंटम फर्स्ट लेवलपर्यंत. ओके, मल्टिपल प्रायझॅक्शन होती, मल्टिपल स्विंग होती. थोड्याशा लेवल इकडे चेंजेस करूया. आजची जर कालची जर मोमेंटम बघितली, इकडनं सुरुवात झाली होती इथपर्यंत, आजची इकडनं सुरुवात झाली होती इथपर्यंत. हा सपोर्ट आणि हा रेजिस्टन्स जर बघितलं तर त्याच्या सेंटरला क्लोजिंग आहे. तर हाय पॉसिबिलिटी की मार्केट आपल्याला थोडंसं कन्सोलिडेशनमध्ये जाताना दिसू शकतं. ओके, आता प्रायझॅक्शन जर बघितलं तर इकडे देखील ही प्रायझॅक्शन थोडीशी एक ब्रेकआउट नंतर डाऊन साईडला पुल बॅक आणि त्याच्यानंतर एक कन्सोलिडेशन करून एक ब्रेकआउट देताना दिसू शकते. मग लेवल काय बनते, 83,733. छोटासा पुल बॅक घेऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर 84,000 राऊंड लेवल आणि 84,264ची एक रेजिस्टन्स लेवल बघायला मिळते. तर या लेवल तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. नो ट्रेडिंग झोन 83,733, 83,333 बऱ्यापैकी मोठा नो ट्रेडिंग झोन आहे. ओके, येऊन टप्पा खाऊन जर सपोर्ट ब्रेक होत असेल तर डाऊन साईडला फर्स्ट लेवल 83,085, सेकंड लेवल 82,882. ओके, या 2 लेवल बघायला मिळतात. ते गॅप अप थोडंसं पुल बॅक नंतर जर इंट्राडे हाय किंवा रेजिस्टन्स ब्रेक होत असेल तर एखादा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. गॅप डाऊन झालं तर थोडंसं कन्सोलेशन आपल्याला बघायला मिळू शकतं. ओव्हरऑल प्रायझॅक्शन जर बघितली तर थोडंसं कन्सोलेशन आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळू शकतं. आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्सच्या लेवल व्यवस्थित समजले असेल. व्हिडिओमधनं काहीतरी शिकायला मिळालं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.